या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोरगावकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या आणि सदाशिव राटवळ यांनी संपादित केलेल्या कवी उमलताना या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शाहूवाडी गट शिक्षणाधिकारी डॉक्टर विश्वास सुतार यांच्या हस्ते करण्यात आलं. आंतरभारती शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षा पल्लवीताई कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख डॉक्टर नंदकुमार मोरे उपस्थित होते. शिवाजी पार्कमधील विद्याभवन इथं पुस्तक प्रकाशन सोहळा झाला. डॉक्टर नंदकुमार मोरे म्हणाले, समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी आजचे नवोदित कवी भविष्यात निश्चितच समाजाला दिशादर्शक ठरतील असे उद्गार काढले. प्रारंभी कवी उमलताना या काव्यसंग्रहाचा संपादक सदाशिव राटवळ यांनी या पुस्तकाच्या निर्मितीची माहिती सांगितली. कोरगावकर हायस्कूलमधील मुलामुलींनी आपले भावविश्व या कवितातून मांडले आहेत असं प्रतिपादन सदाशिव राटवळ यांनी केलं. नवोदित कवी मुलींनी आपलं मनोगत व्यक्त केलं. शाहूवाडी गटशिक्षणाधिकारी डॉक्टर विश्वास सुतार म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता लिहिल्या त्यांची काव्य प्रतिभा खरोखरच उल्लेखनीय आहे. या बालकवीतून भविष्यात प्रतिभावंत कवी उदयास यावेत. कोरगावकर हायस्कूल या सदर बाजार परिसरातील मुलांनी समाजातील रचना, मानवी ऋणानुबंध आणि मानवी मने यातून मांडली आहेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी आंतरभारती शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष पल्लवी कोरगावकर, शिक्षक नेते दादासाहेब लाड, राजेंद्र पाटील, मुख्याध्यापक संजय सौंदलगे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं. विस्तार अधिकारी DC कुंभार, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार, कोजिम अध्यक्ष राजेंद्र पाटील, आंतरभारती शिक्षण संस्थेचे संचालक रवी मुळीक, प्रवीणचंद्र हेंद्रे, संध्यावाणी भरत अलगोडर, भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक वसंतराव पाटील, आंतरभारती शिक्षण संस्थेतील शिक्षक, जिल्हा मराठी अध्यापक संघाचे पदाधिकारी सचिन यादव, भाग्यश्री प्रकाशनच्या भाग्यश्री कासोटे आदी उपस्थित होते.